तर पब्लिक आपलं स्वागत आहे आपल्या तौसिफ गडकरी या यूट्यूब चॅनलवर. आज सोमवार असल्यामुळे पाटणचा बाजार होता आणि आज आपण गेलो होतो पाटणच्या बाजारात. तुम्ही पाहू शकता सगळीकडेच बाजार पाहण्याची घाई गडबडी चाललेली आहे. बाजार खरेदीसाठी पाटण हे एकमेव भाजी मार्केट आहे, जेथे आसपास खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून लोक बाजार घेण्यासाठी येतात. आठवडाभर लागणारा बाजार, टोमॅटो, बटाटे, भाजी असतील मेथीच्या, कोथिंबीर, कोबी असेल, असे एक ना अनेक भाजीपाला आपल्या पाटणला सोमवारच्या बाजारात अतिशय योग्य दरात आणि ताजा टवटवीत मिळतो. त्यासाठी गर्दी झालेली असतात. ग्रामीण भागातील आपले लोक आठवडाभर शेतीत काम करून सोमवारच्या दिवशी सुट्टी घेऊन खास बाजार करण्यासाठी येतात. आणि सोमवारी भाजीपाला बी स्वस्त असतो आणि चांगला ताजा टवटवीत असतो आणि शेतकऱ्याचा माल असतो. आता आपण पाहू शकता, आपण आता बैल बाजारमध्ये आहे पाटण येथील. भाजी मार्केटपासून सरकत आता बाजार, बैल बाजार येथे पण फुलं भरू लागलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल असतो. आपल्या शेतकरी वर्गातून पिकवलेला माल, ताजा, सुंदर, टवटवीत असा माल. क्वालिटी तुम्ही बघू शकता. असा आमचा पाटणचा सुंदर बाजार भरतो आणि लोकांना त्यापासून एक अर्निंग म्हणू शकतो आपण, एक चांगलं उत्पन्न, चांगला फायदा मिळत असतो. कारण भरपूर गर्दी होऊ शकते, खास करून महिला वर्गाची. बाजार खरेदी करण्यासाठी लोक बाजारात येत असतात आणि बाजार आपला तुम्ही पाहू शकता फुल्ल भरू शकतो. असा हा आपला सुंदर बाजार पाटणचा. नक्कीच यातून शेतकरी वर्गाला जास्त उत्पन्न मिळो ही इच्छा इथे व्यक्त करतो. विविध तुम्हाला बघा इथे स्टॉल लागलेला आहे गॉगलचा, आरबरे दिसत आहेत. असा हा आपला सुंदर आणि नीटनेटका असा बाजार. आता आपण बाजार घेऊन घराच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. एक तर रमजानचा महिना चालू आहे, त्यात उपवास आहे आणि पोटात अन्नाचा एक कण पण नाही. तरी पण असल्या ह्याच्या दिवसभर काम करून घरी कोणी नसल्यामुळे आज आपण लई दिवसांनी बाजारात आलेलो आहोत. आणि आता बाजार घेऊन आपण आता इथं बघा तुम्हाला पॉपकॉर्न बी मिळतात, कोबी फ्लावर आहे, चायवाला बी आलेला आहे, मक्याची कणसं ताजी ताजी. बाजारात अशा आमच्या सुंदर असा नीटनेटका असा हा बाजार आमचा पाटणचा. याला नजर न लागली पाहिजे कुणाची, असा हा बाजार. आणि ही आपल्या पाटणच्या मार्केट यार्डची कमानी तुम्ही पाहू शकता. बाजार उत्पन्न समिती पाटण, सुंदर अशी कमान आहे, पाहू शकता. सगळीकडे बाजार घेण्याची गडबड चालू आहे. संध्याकाळची वेळ आहे, 5-5:30चा टाईम झालेला आहे आणि असा आपण बाजार करून आता घराच्या दिशेने आपल्या आगेकूच चालू आहे. आणि नक्कीच पाटणला येणार असाल तर सोमवारच्या बाजारात या. तुम्हाला कांदे, लसूण, ही खारी मच्छी, असे एक ना असे विविध तुम्हाला. आणि ही आपली बाईक आता आपण घरच्या दिशेने निघणार आहोत. इथे कांदा, बटाटा आणि आपलं पाटणचं भाजी मार्केट आहे मोठं. आठवडाभर तर तुम्हाला ताजा भाजीपाला भेटणार आहे.
असं आपले हे तालुक्यातलं एकमेव भाजी मार्केट, जिथे तुम्हाला आठवडाभर ताजा ताजा भाज्या मिळतो. आता आपण मामाकडनं मसूर घेतलेला आहे आणि असा मसूर घेऊन तुम्ही बघू शकता, केळी आहे, सफरचंद आहे. जेवढं तुम्ही घेशील तेवढं कमी आहे. एवढे आयटम बघायला तुम्हाला मिळणार आहेत. मिरचीचा मारा घेतलेला आहे आपण आता, आणि असा हा बाजार आपण आता बाजारातून आगेकूच करत आहोत. कारण आता चालून आता पाय घायला आलेले आहेत. एक तर दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंबही रमजानच्या उपवासात चालत नाही. आणि आमचे मित्र जब्बार आतार यांचा हा स्टॉल तुम्हाला संसार उपयोगी साहित्य इथं भेटणार आहे. माणूस एक नंबर आहे. 10 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत वस्तू मिळणार आहेत. त्यानंतर आपण आता तुम्ही पाहू शकता, पाटणमध्ये आज दिवसभर रस्ता रुंदी करण्यासाठी झाडे तोडण्याचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही गाड्यांची गर्दी बघू शकता. ट्रॅफिक जॅमची समस्या होऊ लागलेली आहे. आणि उद्या मंगळवार असल्यामुळे 10 ते 5 लोड शेडिंग असणार आहे. त्यामुळे मोबाईलला जर चार्जिंग करायचं असलं तर आत्ताच करून घ्या, आणि नाहीतर मोबाईल पण स्विच ऑफ होईल. कारण उद्या दिवसभर झाड तोडायची कामच रस्त्याची चालू असल्यामुळे असा हा ट्रॅफिकची अशी समस्या येऊ लागलेली आहे. त्यामुळे पाटणला येणार असाल तर पर्यायी मार्गाचा वापर करा. नवा रस्त्यावरून डायरेक्ट मोरगिरीमध्ये निघा. माणगाववरून डायरेक्ट हेळवाकला रोड जातोय, त्या पर्यायी मार्गाचा उपयोग करा. खास करून ड्रायव्हर लोकांसाठी ही सूचना आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करा. कारण जसं जसं रोडचं काम प्रगतीपथावर येईल तसं ट्रॅफिक जॅमची समस्या पाटणमध्ये उद्भवणार आहेत. आणि आता सध्या तर झाडं तोडण्याचं काम चालू आहे, आणि उद्या तर भरपूर ट्रॅफिक जॅम होईल. कारण विजेची लाईट पण उद्या सोडवणार आहेत, आणि झाडं तोडण्याच्या कामामुळे भरपूर अशा प्रकारचं ट्रॅफिक जॅम होईल. त्यामुळे काळजी घ्या, वाहने सावकाश चालवा. बाहेरचा अगर कोणी असेल ड्रायव्हर वगैरे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. पर्यायी मार्गाचा अवलंब करायला त्यांना सांगा. कारण ही आता एक महिनाभर तरी सगळ्यांची तारांबळ होणार आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. तुम्ही बघत असाल हायड्रा लागलेला आहे, आणि झाड तोडण्याचं कामं जोरात सुरू आहेत. कामाला वेग आलेला आहे. लवकरच पाटणमध्ये रस्ता रुंदीकरणाला पण सुरुवात होईल. सुरुवातीला नाल्याचं काम चालू होईल. नाल्याचं काम चालल्यानंतर मग रस्ता बनवण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्यामुळे काळजी घ्या. गाडी हळू चालवा, कारण टू व्हीलर असेल तर रस्त्यावर धूळ उडत्या, आणि धुळीमुळे माणसं घसरून पडत आहेत. या रस्त्यावर पाणी हातरल्यामुळे, आणि पाणी नाही मारलं तर धुळीमुळे लोक आधीच त्रस्त झाले आहेत. तुम्ही पाहू शकता झाडच धुळीनं हे झालेले आहेत. आपलं तर मानवी शरीर आहे, या धुळीमुळं आपल्या शरीराला किती धोका होत असेल याचा आपल्याला अंदाज नाही. त्यामुळं मास्कचा वापर करा. निरोगी केवढं राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करूयात. कारण कोणती वेळ सांगून येत नाही, आणि खास करून गाडी चालवताना गडबड करू नका. कारण तुम्ही पाहू शकता
फांद्या मोठ्या मोठ्या आहेत आणि तोडण्याचं काम. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आज व्हिडिओ बनायला वेळ झाला, दिवसभर कामात असल्यामुळे व्हिडिओ बनवू नाही शकलो. वेळ होतोय सध्या, प्रयत्न करेन की लवकर व्हिडिओ बनवण्याचा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ ह्याची प्रतिक्रिया द्या. नक्कीच आपण नवनवीन व्हिडिओमधून काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडाही सध्या ॲडजस्टमेंट होत नाही, बोलण्यात गडबड होत आहे. त्यात तब्येत बरी नसल्यामुळे आवाज पण थोडा व्यवस्थित येत नाही. नक्कीच सहकार्य करा, व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. काळजी घ्या, आपलं पाठण चांगलं हो असे नक्कीच प्रार्थना करा. यात्रेचे दिवस आहेत, रमजानचे दिवस आहेत. तसेच आता सुट्टी पण पडेल लहान मुलांना, त्यामुळे काळजी घ्या नक्कीच. आणि उद्या दिवसभर लाईट शेडिंग आहे, याचे डोक्यात ठेवा. 10 ते 5 असं कळवण्यात आलेले की लाईट बंद होणार आहेत, कारण वायरिंग सगळ्या सोडवाव्या लागणार आहेत. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहे.